एक मिनिट स्क्रीन शेअर करतोय, सर्वांना दिसतंय बघायचे. ओके. एक्सपेरिमेंट नंबर 3, स्टडी ऑफ सॉइल सॅम्पलिंग. ओके, आता सॉइल सॅम्पलिंग आपण काय करतोय? ओके, त्याच्या मग काय रिझन आहे, जे आपली लँड आहे म्हणजे आपली सॉइल आहे, जे तुम्ही त्यामध्ये डिफरंट क्रॉप्स ग्रोन करता, ठीक आहे. तर ग्रोन केल्यानंतर तुम्ही जे क्रॉप ग्रोन करणार आहे, तर त्या क्रॉपची रिक्वायरमेंट काय आहे, त्या क्रॉपला नायट्रोजन किती पर्सेंट लागणार, त्या नायट्रोजन फॉस्फरस किती पर्सेंट लागणार आहे, किंवा त्याचं पोटॅशियम किती आहे, मायक्रोन्यूट्रिएंट त्याची रेंज काय आहे, ठीक आहे. तर हे सगळं कसं आहे, क्रॉपची रिक्वायरमेंट आहे. ओके, जसं तुम्हाला डेली लाईफमध्ये तुम्ही जसं डेली कंझ्युम करता, डेली असेल तुमचं कार्बोहायड्रेट असेल, फॅट, प्रोटीन, ओके, एन्झाईम असेल, हे जे तुम्ही काय करता तुमच्या फूडमधून कंझ्युम करता, ठीक आहे. तसं प्लांटच्या वाढीसाठी डिफरंट नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, ओके, ऑर्गॅनिक कार्बन असेल, CH वगैरे डिफरंट टाईपचे जे न्यूट्रिएंट्स असतील, ओके, तर हे कुठून ते कंझ्युम करणार आहेत, कुठून ग्रो करणार आहेत, ते सॉइल पासून ग्रो करणार आहेत, ठीक आहे. तर सॉइल सॅम्पलिंगचं मेन कारण काय आहे, तुमच्या सॉइलमध्ये किती पर्सेंटेज नायट्रोजन आहे, किती पर्सेंट फॉस्फरस आहे, किंवा किती पर्सेंट पोटॅशियम आहे, हे आपल्याला नोन होण्यासाठी किंवा माहीत होण्यासाठी काय करणार आहे, आपण सॉइल सॅम्पलिंग करणार आहे, ठीक आहे. सॉइल सॅम्पलिंग करण्यासाठी काय, त्यासाठी आपल्याला डिफरंट टूल्स आहेत, ठीक आहे. टूल्स म्हणजे काय, इक्विपमेंट्स आहेत. ओके, इक्विपमेंट म्हणजे काय, ते टूल्स आपण यूज करायचे, आपल्या फील्डवर जाऊन काय करायचे, सॅम्पल कलेक्ट करायचे, आणि ते सॅम्पल कलेक्ट करून आपल्या केमिस्ट्री लॅबमध्ये जाऊन त्याचं अनालिसिस करायचं. ओके, त्यासाठी डिफरंट प्रोसेस आहे. त्यानंतर तुम्हाला जसं आपलं प्रॅक्टिकल पुढे जाईल तसं तुम्हाला वन बाय वन त्याची प्रोसिजर, त्याचे रिएजंट्स काय, त्याची ऍक्च्युअल प्रोसिजर काय, नायट्रोजन साठी काय, पी साठी काय, के साठी काय, नंतर आपण नेक्स्ट टाइम जसं आपलं प्रॅक्टिकल पुढे जाईल तसं आपण स्टडी करणार आहे. ओके, आता फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की आपल्या सॉइलमध्ये टोटल 17 इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत, म्हणजे प्लांटच्या वाढीसाठी. ओके, कोणते प्लांट असू दे, ते ऍग्रिकल्चर असू दे, हॉर्टिकल्चर असू दे, ओके, सिरियल असू दे, पल्से असू दे, किंवा लिग्युम्स क्रॉप असू दे, तर त्या क्रॉप ग्रोनसाठी टोटल 17 न्यूट्रिएंट्स इसेन्शियल असतात. किती? टोटल 17. त्यातले फक्त 3 जे एलिमेंट्स आहेत, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, ते आपल्या ऍटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असल्यामुळे ते काय करतात, बाहेर ऍटमॉस्फिअरमध्ये ते इनटेक करते ते. ओके, आणि जे रिमेनिंग जे आहेत 15 एलिमेंट्स, ओके, 14, तर त्या काय करते, सगळे एलिमेंट्स आपल्या सॉइलमध्ये काय करते, इनटेक करते. टोटल 14 एलिमेंट्स आहेत, ठीक आहे. तर ह्या 14 एलिमेंटचं पूर्ण अनालिसिस जे आहे ते आपलं जसं तुमचं प्रॅक्टिकल पुढे जाते तसं तुम्हाला ते वन बाय वन स्टडी करायचं. ओके, तर ह्या 14 जे न्यूट्रिएंट्स आहेत त्यांचा स्टेटस किती आहे सॉइलमध्ये, किती पर्सेंटेज अवेलेबल आहे, मग त्यांची कॅटेगरी कशी आहेत, लो आहे, हाय आहे, किंवा मिडियम आहे. तर हे सगळं माहीत होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ते सॉइल सॅम्पलिंग करून आपल्याला आपल्या लॅबमध्ये आणायचं. त्यासाठी ते टेस्टसाठी, ठीक आहे. तर प्रत्येक पॅरामीटरची ही वेगळी मेथड असणार आहे किंवा वेगळी प्रोसिजर असणार आहे. ओके, तर ह्याच्यासाठी आपण काय करणार आहे, टेस्ट करणार आहे. तुम्हाला इथं तुमच्या फील्डमध्ये जर समजलं तुमचा क्रायटेरिया किती आहे न्यूट्रिएंटचा, ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही सोयाबीन क्रॉप घेतला तर सोयाबीनचा डोस किती आहे, 50, 75, 50, ठीक आहे. हा त्याचा काय RDF आहे, रिकमेंड डोस आहे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. तर त्यासाठी 50, 75, 50 हा काय लागणार आहे, NPK लागणार आहे. म्हणजे एन तुम्हाला 50 लागणार आहे, 75 तुम्हाला पी लागणार आहे, आणि के तुम्हाला किती लागणार आहे, 50 लागणार आहे. तर एवढी प्रॉपर रिक्वायरमेंट तुमच्या सॉइलमध्ये आहे का, ह्याच्यापेक्षा जास्त आहे, मग पुढच्या वेळेला आपण फर्टिलायझर किती ऍड करायचं, समजा 25 असेल तर फक्त तुम्हाला पुढच्या वेळेला 25च टाकायला लागेल. किंवा तुमच्या ठिकाणी जर फी 100 असेल, तुमची रिक्वायरमेंट किती असणार आहे, 75 असणार, तर मग पुढच्या वेळेला पी टाकायचं आपण काय करायचं, कॅन्सल करायचं, कारण ऑलरेडी आपल्या सॉइलमध्ये काय असणार आहे, पी जास्त असणार आहे. हे तुम्हाला केव्हा समजणार आहे, जेव्हा तुम्ही सॉइल टेस्टिंग करणार आहे तेव्हा काय समजणार आहे तुम्हाला, तुम्हाला फर्टिलिटी स्टेटस समजणार, तुमच्या सॉइलमध्ये किती फर्टिलायझरचा स्टेटस आहे, किंवा एन किती आहे, पी किती आहे, डिफरंट एलिमेंट्स किती स्टेटस आहे, ते तुम्हाला काय करणार आहे आफ्टर
सॉइल सॅम्पलिंग नंतर किंवा सॉइल टेस्टिंग नंतर तुम्हाला समजणार आहे. तर त्यासाठी आपल्याला जी आपली फील्डमधली सॉइल आहे ती कुठे न्यावी लागणार आहे तुम्हाला? आपल्याला टेस्टिंग लॅबमध्ये आपली जी केमिस्ट्री लॅब आहे तिथे तुम्हाला काय केलं पाहिजे? कॅरी केली पाहिजे सॉइल. म्हणजे ओव्हरऑल पूर्ण सॉइल कॅरी करायला नाही, आपल्याला फक्त काय करायचं आहे, ज्या ठिकाणचे स्पॉट आपण सिलेक्ट केले त्या ठिकाणची सॉइल काय करायचे? कलेक्ट करायचे. ठीक आहे. तर आता कुठले कुठले स्पॉट कलेक्ट करायचे आहेत तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे. आता टूल्स कुठले कुठले फक्त स्टडी करायचा आहे. तर हे टूल्स आहेत, कोर सॅम्पलर आहे, पोस्ट होल आगर आहे, ट्यूब आगर, स्क्रू आगर, स्पेड, पिकल्स, खुरपी, बकेट, डोत, बॅग, हे काय सगळे तुमचे सॉइल सॅम्पलिंग टूल्स आहेत. ओके. याच्यानुसार काय करणार आपण? सॉइल सॅम्पल म्हणजे आपण ते सॉइल सॅम्पल घेणार त्या फील्डमधून. ओके. तर आता प्रत्येक अगरचा हा प्रत्येक टूलचा इथे इम्पॉर्टन्स दिलेला आहे. फर्स्ट agar. Agar is an instrument used for taking a soil sample in the field, whereas soil samples are to be collected by easy and quick method. The agars are used to select the field from where the samples are to be collected, then work with the agar. In general, when the soil is completely dry, it is difficult to work with agar, but if the soil is moist, sampling is easy. There are various types of agars used depending upon the type of soil, depth, sampling, moisture condition. ठीक आहे. आता अगर कसं आहे, फॉर एक्झाम्पल आपली जी ॲग्रिकल्चर क्रॉप्स आहे त्यांची रूट लेंथ किती असणार आहे? मॅक्झिमम 25 to 30 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे. तर ह्या झोनमधली सॅम्पल आपल्याला कलेक्ट करायचं आहे. आपल्याला बिलो 30 किंवा 30च्या खाली आपल्याला जायचं नाही. ओके. फक्त 30 पर्यंतच, 25 ते 30 पर्यंत आपल्याला काय करायचं? त्या रूट झोन मधली सॉइल कलेक्ट करायची आहे. बिकॉज जे आपले ॲग्रिकल्चर क्रॉप्स आहेत, सिरियल असेल किंवा पल्सेस असेल, त्यांची जी रूट लेंथ असेल ती किती असणार आहे? 25 to 30 सेंटीमीटर असणार आहे. त्यामुळे तुमचे जे सगळे न्यूट्रिएंट्स असतील, ठीक आहे, तर त्या 25 to 30 मध्ये फक्त प्रेझेंट पाहिजेत किंवा तिथलीच आपल्याला स्टेटस चेक करायचं. ठीक आहे. तर हे सगळे जे आगर्स असतील, फॉर एक्झाम्पल ड्राय सॉइल असेल तर ड्राय सॉइल मध्ये काय असणार? ते डिफिकल्टी जाणार आहे, म्हणजे तू पूर्ण ते कॅरी करणार नाही 30 सेंटीमीटर पर्यंत. ठीक आहे. ती सॉइल ज्यावेळेला मॉइस्ट असेल, म्हणजे ज्यावेळेला ती सॉइल विथ वॉटर प्रेझेंट असेल त्या सॉइल मध्ये, त्याला काय असणार? ते इझी आपण काय करणार? सॉइल सॅम्पल कॅरी करणार त्या सॉइल मधून. त्यासाठी डिफरंट सॉइल असेल किंवा डेप्थ असेल किंवा मॉइश्चर कंडिशन असेल, त्यानुसार काय केलेलं आपण आगर प्रिपेअर केलेलं आहे. ओके. डिफरंट आगर आपण स्टडी करणार आहे. त्यातलं फर्स्ट आगर आहे स्क्रू आगर. ओके. जसे तुमची सॉइल असेल, जसे तुमचं डेप्थ असेल, जसं मॉइश्चर कंडिशन असेल, त्यानुसार आपण डिफरंट टाईपचे आगर्स आपण प्रिपेअर केलेले आहेत किंवा तयार केलेले आहेत. ब्लॅक सॉइल असेल तर कोणता सॉइल घ्यायचा? ज्या ठिकाणी फर्टाईल सॉइल असेल तर कुठला आगर असणार आहे? एकदम ड्राय असेल तर तिथे कोणता आगर यूज करायचा आहे? डिफरंट अगर्स असतील. त्यासाठी फर्स्ट आगर आहे स्क्रू आगर. इट वर्क्स लाईक अ स्क्रू इन द फील्ड. The soil others it's a growers soil in a depth can be taken up by making mark on the stem and working of the agar up to the mark. This taken up this state way this soil is collected from growers. The agar is useful even if there is crop in the field. The agars consist of three parts: handle, stem, and growers. Okay. Here are the three parts of the screw agar. ओके. आता स्क्रू आगर म्हणजे काय? जसं तुम्ही स्क्रू बघितलाय. ओके. जसं स्क्रूला कसं असतं, ॲज अ ॲपिक स्ट्रक्चर असतं, म्हणजे असं पूर्ण सर्कल स्ट्रक्चर असतं. त्यानुसार काय असणार आहे? ते अगर आपण त्या सॉइल मध्ये काय करायचं? स्क्रू बार करायचं. जसं एखादा तुम्ही स्क्रू बघताय. ठीक आहे. ओके. आणि तो पूर्ण काय करायचा? तो सॉइल मध्ये डीप त्यानंतर असं एकदम काय करायचं आहे? ओढून काढायचं आहे. त्यामध्ये जे स्क्रू असेल त्या स्क्रूच्या सर्कलच्या काय असेल तुमची सॉइल कलेक्ट झालेलं असेल. ठीक आहे. ती कलेक्ट झालेली सॉइल काय करायचे? आपल्या लॅबमध्ये कॅरी करायची. त्यासाठी 3 पार्ट्स आहेत. ओके. हँडल असेल, इट इज अ वुडन पोर्शन, तो लाकडे असणार आहे. स्टीम कसे असणार आहे? इट इज आयर्न, लेंथ ऑफ 35 सेंटीमीटर ऑर डिझायर्ड लेंथ. ओके. ग्रोवर्स, इट इज अ आयर्न अँड डिस्टन्स बिटवीन टू ग्रोवर्स इज अ 2.5 सेंटीमीटर. ठीक आहे. आता ग्रोवर्सच्या मध्ये आपले काय असणार आहे? सॉइल ही कॅरी करणार आहे 2.5 सेंटीमीटर मध्ये. ठीक आहे. तर हे झाले स्क्रू आगर. जसं तुम्हाला इमेज दाखवली जाईल नंतर, आणि हे सगळे जे आगर्स आहेत ते आपल्या लॅबमध्ये अवेलेबल आहेत. ओके. त्याचे तुम्हाला एक पिक्चर पण दाखवू जाईल नंतर, म्हणजे स्क्रू आगर असेल किंवा डॉक्टर डिफरंट लुथर सागर असेल. ओके. तर त्यांचे व्हेरिएशन काय हे तुम्हाला नंतर
त्या इमेज मध्ये बघायला भेटेल. Then next, Dr. Luthers agar. This agar developed by Dr. Luthers. That's why you know the Dr. Luthers agar. Okay. या सायंटिस्टने काय केलेलं फर्स्ट टाइम हे ऑथर्स म्हणजे हे इन्स्ट्रुमेंट जे आहे ते काही काय केलेलं आहे इंट्रोड्यूस केलेलं आहे. इट कन्सिस्ट अ स्ट्रॉंग hollow steel cylinder with a sharp cutting edge. It is useful for taking a surface soil sample only. 25 centimeter column of the soil is collected in a cylinder. The agar consists three parts: handle, steam and cylinder. ठीक आहे. तर ही जी सॉइल आहे किंवा हे जे अगर आहे ह्याचं काय असणार आहे ॲज अ स्टील सिलेंडर म्हणजे ह्याच्या एंडला काय असणार आहे ॲज अ सिलेंडर टाईप असणार आहे. तो कसा असणार ॲज अ स्टील असणार आहे विथ अ शार्प कटिंग एज. म्हणजे त्याचा जो एज असणार आहे तो कसा असणार एकदम शार्प असणार आहे. म्हणजे भले कुठलेही त्यात एखादा रॉक असू दे किंवा काय तो काय राहणार आहे कट होऊन पुढे जाणार आहे. म्हणजे त्याची एंट्री काय असणार एकदम फास्ट असणार आहे. इट इज युजफुल फॉर टेकिंग सॉइल सरफेस सॅम्पल. तुमचा जो सरफेसचा सॉइल आहे तो फक्त टेकिंगसाठी काय असणार तो युजफुल असणार आहे. 25 सेंटीमीटर कॉलम ऑफ द सॉइल म्हणजे 25 सेंटीमीटर पण काय करू शकतो आपण ॲज इट इज कॉलम जो आहे तो आपण कलेक्ट करू शकतो इन द सिलेंडर. These are the three parts. First is handle as a wooden portion. Steam, it is made by the iron, and cylinder, it is also made by iron. Okay. Steam and cylinder also made by iron. Okay. The next, American soil sampling. The flank pointed out cuts the soil at the desired depth of 20 centimeters. Then by turning the handle, the soil enters into the cavity accumulated there. By turning in the reverse way, seal is closed and agar is taken out. The soil is collected cavity. It is not always followed down. Okay. There are also is three parts: handle, steam and cylinder. Okay. जसं तुम्ही आता डॉक्टर लुथर्सचं बघितलं त्याच पद्धतीने काय असणार आहे हा अमेरिकन सॉइल सॅम्पल असणार आहे. ॲज अ फ्लँक पॉइंटेड कट आउट. ओके. डिझायर्ड अप टू 20 सेंटीमीटर म्हणजे ही जी लेंथ किती असणार 20 सेंटीमीटर असणार. आणि त्याच्यामध्ये एकदा सॉइल कॅव्हिटी एंट्री केल्यानंतर तो काय करणार आहे पूर्ण तो कट त्या प्रोफाईल मधला काय होणार आहे कट होणार आहे त्या सॉइल मधला. देन टर्निंग अ रिव्हर्स वेव सिल्ट इज क्लोज्ड अँड अगर इज टेकन आउट. ठीक आहे. ज्यावेळेला तुम्ही सॉइल कलर केल्यानंतर ते पूर्ण काय राहणार नाही खालचा जो सिल्ट आहे तो पूर्ण क्लोज होणार आहे. तो पूर्ण काय करणार आहे टेकन आउट म्हणजे त्या पूर्ण त्या सिलेंडर मध्ये तुमची सॉइल काय करणार आहे कॅरी करणार आहे. and this is also three parts: handle, steam and cylinder. It is also made for iron now. Handle, steam and cylinder. Okay. Cylinder consists three parts: leading cover, flank and silt. Silt म्हणजे काय असणार आहे ज्याला तुम्ही सॉइल इनटेक करणार आहे. ओके. ज्यावेळेला एंट्री होणार आहे त्यावेळेला ती सगळी सॉइल आत येणार फक्त त्यातनं जी सॉइल खाली पडणार एक्झिट होणार आहे ती काय असणार आहे ती त्यातनं पूर्णपणे क्लोज होणार आहे. ओके. त्याला काय म्हणायचं सिल्ट. The next number 4, Lalpleur agar. The point of agar enters into the soil. The soil is collected into the cylinder. It can work up to the desired depth. The cutter piece, the end cuts the soil which collected in the cylinder. The soil removed from the cylinder. It is useful for taking soil sample irrigated condition. The agar consists of three parts: handle, steam and cylinder. ठीक आहे. आता लालप्लर अगर म्हणजे काय असणार आहे इथे पण तुम्हाला एक सिलेंडर तिथे प्रोव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. तर या सिलेंडरचं मेन फंक्शन काय आहे ज्या ठिकाणी इरिगेटेड कंडिशन आहे किंवा इरिगेटेड वॉटर लॉगिंग कंडिशन आहे त्या ठिकाणी काय करणार आपण हे सॅगर यूज करणार आहे. ओके. तर या अगरचं मेन फंक्शन काय की सॉइल इज रिमूव्ड फ्रॉम द सिलेंडर. ठीक आहे. इट इज यूज फॉर टेकिंग सॉइल सॅम्पल एज इरिगेटेड कंडिशन. This consists of with three parts: handle, steam and cylinder. ओके. त्याच्यामध्ये फक्त काय असणार तुमचं ज्या ठिकाणी तुमची वॉटर लॉगिंग कंडिशन आहे ओके त्या ठिकाणी आपल्याला हे अगर युजफुल असणार आहे. देन नेक्स्ट नंबर 5, पोस्ट होल अगर.
post hole auger. Number 5, a chisel shaped point enters in the soil and the soil enters in the cylinder. While taking it out, tongue does not allow the soil to fall down. The augers works at the any desired depth. It given sample of the surface up to 25 centimeter. In case of the soil is sufficiently deeper layers, sample may be also be collected. The augers consist of the three parts: handle, stem and cylinder. Okay. तर जसं पोस्ट होल आहे, जसं आपल्याला सॉइल मध्ये जशी लेंथ आपल्याला कॅरी करायची त्यानुसार आपण त्याची सेट करू शकतो. 25 सेंटीमीटर असेल त्याच्या बिलो जर आपल्या खाली यायचं असेल तरी पण आपण काय करू शकतो, ही जी सॉइल आहे ती आपण कलेक्ट करू शकतो. ठीक आहे. इट सॅम्पल सरफेस अप टू 25 सेंटीमीटर. The next, second B, collection of a soil sample. आता हे काय झाले, तुमचे सगळे अगर्स झाले. ओके. ह्या अगर्स नुसार आपण काय करणार आहे, सॉइल सॅम्पल कलेक्ट करणार आहे. आता विदाउट अगर जर आपल्याला सॉइल सॅम्पल कलेक्ट करायचं असेल तर कसं करायचं किंवा काय त्याची काय प्रोसिजर आहे. हे जे पाच अगर्स आहेत, ठीक आहे, प्रत्येकाचं काय असणार आहे, तुमचं पार्ट्स हे सेम असणार आहे, हँडल, स्टीम किंवा सिलेंडर. ठीक आहे. फक्त प्रत्येकाचा जो एंड पॉईंट असणार आहे, ठीक आहे, प्रत्येकाचा जो सिलेंडरचा जो शेप असणार आहे तो नॉर्मली काय असणार आहे, चेंज असणार आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही इमेज बघा तेव्हा तुम्हाला ते क्लिअर लक्षात येऊन जाईल. The next, collection of a soil sample. Representative and composite soil sample are collected from the field to study the physical, chemical, and biological properties of the soil. For collection of a soil sample, following appropriate method is an important prerequisite and should fulfill the purpose as. ठीक आहे. Soil sampling एम काय असणार आहे, फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. हे आपल्याला नोन होण्यासाठी आपण काय करतोय, सॉइल सॅम्पल कलेक्ट करतोय. ठीक आहे. फर्स्ट, to study physical, chemical, biological properties of soil, to survey, classification and mapping, study the nutrient status and make the fertilizer recommendation. ठीक आहे. To reclaim problematic soil. ओके. हे काय झालं तुमचे पर्पज, त्याचा हेतू काय, कशाचा, सॉइल सॅम्पलिंगचा हेतू काय. फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल कोणते आहेत, टेक्स्चर, अवेलेबल वॉटर कॅपॅसिटी, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, हे जे डिफरंट पॅरामीटर्स आहेत तुमचे काय असणार फिजिकल मध्ये येणार. केमिकल मध्ये काय असणार तुमचे पीएच, ECOC, CO3, NPK, हे जे डिफरंट पॅरामीटर्स आहेत. ओके. देन बायोलॉजी मध्ये काय असणार, तुमची रूट लाईन असणार आहे, तुमचं मॉर्फॉलॉजिकल प्रॉपर्टी, तुमची रूट लाईन कुठेपर्यंत कॅरी केलेलं आहे किंवा काय स्ट्रक्चर कसं आहे, सगळं काय असणार तुमचं बायोलॉजिकल प्रॉपर्टीज. देन सर्वे अँड क्लासिफिकेशन ऑफ मॅपिंग. ठीक आहे. आता काय करायचं, सर्वे किंवा क्लासिफिकेशन डिफरंट टाईपची काय असणार आहे, सॉइल ही वेगळी असणार आहे. त्यांचं काय असतं, तुमचं सर्वे होणार आहे, मग त्याचं क्लासिफिकेशन होणार आहे. न्यूट्रिएंट स्टेटस. देन मग काय सांगल्या पद्धतीने जसं तुमचा न्यूट्रिएंट स्टेटस किती आहे, NPK किती आहे, ऑर्गॅनिक कार्बन किती आहे. ओके. तिथे डिफरंट पॅरामीटर्स तुमच्या सॉइल मध्ये किती आहेत, अँड देन मेक अ रिकमेंडेशन. SR 44 आणि 118. SR 44 वैष्णवी काळे. लेक्चर करायला नसेल तर लेफ्ट झालं तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही. टू स्टडी न्यूट्रिएंट स्टेटस, जसं मग सांगण्या पद्धतीने आपल्या सॉइल मध्ये न्यूट्रिएंट स्टेटस किती आहे. ओके. आणि आपण कोणतं क्रॉप ग्रोन करणार आहे त्या क्रॉपची फर्स्ट RDF किती आहे, म्हणजे रिकमेंड डोस ऑफ फर्टिलायझर किती आहे. ओके. त्यानुसार आपण काय करणार आहे, फार्मरला रिकमेंड करणार आहे बाबा तुमच्या सॉइल मध्ये नायट्रोजन हा 50% पेक्षा जास्त आहे, त्यामुळे पुढच्या वेळेला तुम्ही नायट्रोजन ज्याला यूज करणार आहे तुम्ही फक्त 50% जो वापरा. तुमच्या सॉइल मध्ये फॉस्फरस हा पूर्ण 100% आहे, ऑलरेडी प्रेझेंट आहे, तुम्ही पुढच्या वेळेला फॉस्फरस ऍड करू नका. तुमच्या सॉइल मध्ये के हा अत्यंत कमी आहे
म्हणजे पोटॅशियम पूर्ण कमी आहे. तुम्ही पुढच्या वेळेला ज्यावेळेला के टाकणार त्याला तुमच्या केचा जो डोस आहे तो काय करा इन्क्रीज करा. हे जे रिकमेंडेशन आहे ते आपण काय करणार आफ्टर सॉइल टेस्टिंग काय करणार आपण फार्मरला सांगणार आहे. देन रिक्लेम ऑफ प्रॉब्लेमॅटिक सॉइल, तुमची जी प्रॉब्लेमॅटिक सॉइल आहे ती आपण काय करणार आहे रिक्लेम करणार आहे. समजा ॲसिडिक सॉइल असेल, ॲसिडिक सॉइलचा पीएच आपण किती आणणार आहे न्यूट्रल करणार आहे. किंवा अल्कलाइन असेल तर अल्कलाइनचं काय करणार आहे आपण हा न्यूट्रल करणार आहे. लाईम आणि जिप्सम यूज करून काय करणार आपण रिक्लेमेशन सॉइल किंवा ॲसिडिक सॉइल किंवा तुमच्या अल्कलाइन सॉइल ही काय करणार आहे रिकवर करणार आहे आपण. द नेक्स्ट प्रोसिजर. आतापर्यंत आपण काय केलं अगर्सनं आपण सॉइल सॅम्पल कसे कलेक्ट करायचे. ठीक आहे. आता विदाउट अगर आपल्याला काय करायचं सॉइल सॅम्पल कलेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आपल्याला आता कोणताही अगर नाही किंवा कोणतेही इक्विपमेंट नाही. ओके. त्यानुसार आपण काय करायचं आहे सॉइल सॅम्पल कलेक्ट करायचं. फॉर एक्झाम्पल तुमचा एक एकर फील्ड असेल. ठीक आहे. 1 एकर म्हणजे किती आलं टोटल 40 R 40 गुंठे आलं. ठीक आहे. आणि आपले जे टोटल 14 पॅरामीटर्स आहेत 14 पॅरामीटरसाठी आपल्याला फक्त 500 ग्रॅमचा रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. किती 500 ग्रॅमसाठी म्हणजे आपण टोटल किती पॅरामीटर काढणार आहे 14 पॅरामीटर आपण काय करणार अनालिसिस करणार आहे आपल्या लॅबमध्ये. ठीक आहे. तर प्रत्येक पॅरामीटर काढण्यासाठी म्हणजे ओव्हरऑल 14 पॅरामीटरसाठी आपल्याला फक्त 500 ग्रॅम सॉइल रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे. तर असं नाही की तुम्ही फील्डमध्ये गेलाय एका ठिकाणचे फक्त 500 ग्रॅम सॉइल कलेक्ट केले आणि तुम्ही लॅबमध्ये घेऊन आला तर तसं करायचं नाही. ठीक आहे. तुमचं ओव्हरऑल जे पूर्ण फील्ड आहे ठीक आहे तुमचं जे टोटल 40 R आहे तुमचं 1 एकर जे क्षेत्र आहे त्या 1 एकर क्षेत्रमध्ये सगळ्या ठिकाणची सॉइल काय आली पाहिजे त्यामध्ये मिक्स आली पाहिजे. तर तुम्हाला त्याचे काय असणार प्रॉपर रिझल्ट भेटणार आहे. तुम्ही जर एका ठिकाणची किंवा 2 ठिकाणी सॉइल कलेक्ट केली आणि ती जर लॅबमध्ये नेली तर हे काय असणार पूर्णपणे चुकीचं असणार. ठीक आहे. त्या तुम्हाला 2 ठिकाणचा रिझल्ट भेटणार आहे. ओके. ओव्हरऑल आपल्याला ऑल फील्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे फर्टिलायझरचा डोस बघायचा आहे किंवा त्या फर्टिलायझरचा रिक्लेमेशन करायचं आहे. तर काय केलं पाहिजे तुमचं पूर्ण फील्डमध्ये सॉइल मिक्स झाली पाहिजे अशा पद्धतीने काय करायचं आपण सॅम्पलिंग कलेक्ट करायचं. ठीक आहे. तर त्यासाठी फर्स्ट पॉईंट आहे first divided the field according to the slope, color, depth, texture, management, and cropping pattern. After delimitation of the field into uniform portion, each of the which must be separately marked. ज्याला तुम्ही पहिल्यांदा तुम्ही साईडवर जाणार किंवा साईड सिलेक्शन करणार तुमचं जे फील्ड असेल फील्ड काय करायचं आहे 2 डिवाइड मध्ये काय करायचं ते कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये डिवाइड करायचं एक स्लोप कलर डेप्थ टेक्स्चर. ठीक आहे. तर ह्या 4 नुसार काय करायचं डिवायडेशन करायचं. ज्या ठिकाणी स्लोप असेल तो डिवायडेशन वेगळा ठेवायचा. ज्या ठिकाणी कलर काय काय फील्डमध्ये काय असेल एका ठिकाणी फील्डमध्ये 2-3 कलर बघायला भेटतात आपल्या सॉइलची. ठीक आहे. तर त्या कलरची सॉइल काय करायचं सेपरेट ठेवायचं. डेप्थ असेल. ठीक आहे. टेक्स्चर असेल. ओके. त्यानुसार काय करायचं त्याचे डिवायडेशन करायचं आणि त्यानुसार त्याचं काय करायचं मार्किंग करायचं. आफ्टर डिवाइड द फील्ड म्हणजे हे डिवाइड झाल्यानंतर सेकंड पॉईंट काय each portion of the two parts draw the zigzag line having about 8 to 10 corners on the both side of middle line so that will be cover the whole area. ठीक आहे. तुमचं ते फील्डचं डिवायडेशन झाल्यानंतर एका साईडला किंवा एका डिवायडेशन एरियामध्ये काय करायचं मग झिगझॅग लाईन तिथे काय करायचे आखायची आणि ते झिगझॅग लाईन मध्ये 8 ते 10 कॉर्नर्स म्हणजे 8 ते 10 पॉईंट आले पाहिजेत एवढी मोठी काय करायची झिगझॅग लाईन तिथे ड्रॉ करायची. ओके. म्हणजे मार्क करायचे आणि मार्क केल्यानंतर then number third where the crops have been planted collect soil sample between the lines. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुमच्या आता फील्डमध्ये म्हणजे तुमच्या फील्डमध्ये ऑलरेडी क्रॉप ग्रोन असेल आणि त्या तुम्हाला सॅम्पलिंग करायचं असेल तर तुमचे जे दोन ओळीचे जे मधलं अंतर असेल ठीक आहे तिथली सॉइल तुम्हाला कलेक्ट करायची आहे. शक्य तुमचे एम्प्टी फील्ड असेल ठीक आहे किंवा बिफोर क्रॉप बिफोर सोईंग ज्याला तुम्ही ते एम्प्टी फील्ड असेल त्यावेळेला तुम्ही काय करायचं त्याचं सॉइल सॅम्पलिंग कलेक्ट करायचं आहे. समजा नंतर जर तुम्ही क्रॉप ग्रोन केलं आणि तुम्हाला जर सॅम्पलिंग करायचं असेल म्हणजे तुमची 2 लाईन असतील त्या दोन्ही लाईनच्या काय करायचं सेंटर मधले सॉइल कलेक्ट करायचे. ते नंबर 4 डू नॉट सॅम्पल unusual area. Avoid area recently fertilizer, old bunds, marshy spot near trees, compost heaps or other than non-representative location. Okay. आता कुठले कुठले पॉईंट अवॉइड करायचे. ठीक आहे. फर्स्ट
रिसेंटली फर्टिलायझर ज्या ठिकाणी तुम्ही रिसेंटली फर्टिलायझर ऍड केले, बोले तुमचे फॉर्म असू दे किंवा फर्टिलायझर असू दे. ओके. देन ओल्ड बॉन्ड्स तुमची जी बांधाकडची जागा आहे, ठीक आहे, तिथली सॉईल घ्यायची नाही. ॲज मर्शी स्पॉन्ज या ठिकाणी पूर्ण पालापाचोळा वगैरे आहे, ती सॉईल काय करायचं आहे, रिजेक्ट करायची आहे. किंवा नियर ट्री त्या ठिकाणी झाड आहेत, त्या ठिकाणी पूर्ण सॉईल काय असणार आहे, शॅडोमध्ये असणार आहे. सावलीमध्ये जी सॉईल असेल तिथली काय करायची, सॉईल रिजेक्ट करायची आहे. देन कंपोस्ट हिप त्या ठिकाणी तुमचं कंपोस्ट हिप असेल, ठीक आहे, त्या ठिकाणी काय करायचं, सॉईल अवॉइड करायचे आहे. देन अदर नॉन रिप्रेझेंटेटिव्ह लोकेशन. ओके. अदर नॉन रिप्रेझेंटेटिव्ह लोकेशन मध्ये काय असणार, तुमचं वॉटर लॉगिंग कंडिशन असणार आहे. तिथे स्लोप असेल तिथले सॉईल तुम्हाला रिजेक्ट करायचे. या ठिकाणची काय करायचे, तुमचे स्पॉट अवॉइड करायचे. या ठिकाणी स्पॉट चुकूनही घ्यायचा नाही कधी. ठीक आहे. आता हे जे स्पॉट सोडून रिमेनिंग जे स्पॉट असेल ते काय करायचे, तुम्ही सिलेक्ट करायचे. नंबर 5, विथ अ प्रॉपर सॅम्पलिंग टूल्स लाईक अगर सॉइल ट्यूब, स्पेड, खुरपी, टॉल और सॅम्पलर. ठीक आहे. आता नंबर 5 ला काय दिलंय, तुम्ही सॉइल अगर पण यूज करू शकता. ठीक आहे. आपल्या इथं काय अगर यूज करायचं नाही, आपल्या काय करायचं, फक्त इथं स्पेड और खुरपी अँड बकेट. ओके. हे काय करायचं, सॅम्पलिंग यूज करायचं आहे. देन नेक्स्ट नंबर 6, बिफोर टेकिंग द सॅम्पल scrape away surface, little or any stone, etc. Collect the soil sample from 10 to 20 spots in the field depending upon the area. At each corner of the zigzag line, take the sample by agar at the depth of 15 to 20 centimeter or with the help of toil or spade, digging the V-shaped pit up to the plow depth. Okay. आता नंबर 6 मध्ये काय केलेलं आहे, त्याकडे तुम्ही स्पॉट सिलेक्ट केला, तर स्पॉट सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, तिथलं फर्स्ट तिथला जो पालापाचोळा असेल किंवा मोठे मोठे स्टोन असेल ते काय करायचे, अवॉइड करायचे. म्हणजे तिथनं पूर्ण तो स्पॉट क्लीन करायचा. ठीक आहे. क्लीन केल्यानंतर असे 10 ते 20 स्पॉट तुम्ही पहिला सिलेक्ट करायचे आहेत. ओके. सिलेक्ट केल्यानंतर त्या स्पॉटला काय करायचं आहे, व्ही शेप. ओके. जसं तुमचं कॅपिटल व्ही आहे. ओके. 25 सेंटीमीटर पर्यंत काय करायचं, तुम्ही ॲज अ झिगझॅग लाईन तिथे टाकायचे. म्हणजे पूर्ण व्ही शेप तुम्हाला तिथे काय करायचं, कट द्यायचा आहे त्या साईडला. दोन्ही कटनं बरोबर ॲज अ व्ही शेप तुम्हाला तिथे काय करायचं, कट द्यायचा आहे. आणि दोन्ही कटचा कट दिल्यानंतर देन कट युनिफॉर्म थिक 2 centimeter slice of a soil form bottom to top of the export the soil surface of the V shape. ओके. कट दिल्यानंतर म्हणजे तुमची दोन्ही साईडची काय असणार, 2-2 सेंटीमीटरचा टॉप टू बॉटम काय करायचं, तुम्ही कट द्यायचा. ओके. आणि ती सॉइल तुमच्या काय करायचं, बकेटमध्ये कलेक्ट करायची. ही झाली तुमची सॉइल सॅम्पलिंगची प्रोसिजर. ठीक आहे. फर्स्ट काय करायचं आहे, झिगझॅग लाईननुसार 10 ते 20 स्पॉट सिलेक्ट करायचे आहेत. ओके. सिलेक्ट केल्यानंतर एका स्पॉट ठिकाणी आल्यानंतर तो स्पॉट पूर्ण क्लीन करायचा. या ठिकाणी पालापाचोळा असेल, मोठे दगड असतील, मोठे क्लॉड कोटेशन असेल तर ते काय करायचं, रिमूव्ह करायचे. ओके. रिमूव्ह केल्यानंतर विथ द हेल्प ऑफ स्केलने काय करायचं आहे, तर व्ही शेपचा 25 सेंटीमीटरचा काय करायचं, कट द्यायचा आहे. ओके. विथ हेल्प ऑफ डिगिंग मटेरियल जे असेल, तुमचं टॉवेल खोर असेल. ओके. त्या ठिकाणी काय करायचं, 25 सेंटीमीटरचा तिथं कट द्यायचा ॲज अ व्ही शेप. व्ही शेपचा कट दिल्यानंतर दोन्ही साईडची काय करायचं, 2-2 सेंटीमीटरचा ॲज अ थिक लेअर जो असेल टॉप टू बॉटम. ठीक आहे. तो काय करायचा, कट आपल्याला कलेक्ट करायचा आहे इन द बकेट. ठीक आहे. देन pour the number 7 soil from the bucket on a piece of the clean paper or cloth and mix the thoroughly. Discard by quartering excess soil. Collect approximately 1 kg of the soil. Quarter the sample, mix well divide into 4 equal parts and reject opposite quarters. Mix the remaining 2 portion of the repeat. The procedure may be times as necessary to arrive at the desired size of sample. ठीक आहे. आता आपल्या एका स्पॉटचे सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर अशा तुम्ही जेवढे जेवढे स्पॉट सिलेक्ट केले तुमच्या फील्डमध्ये तेवढ्या ठिकाणी काय करायचे, सॅम्पल कलेक्ट करून आणायचे. ओके. एका स्पॉटची मॅक्झिमम 500 ते 700 ग्रॅम काय करायचे, सॅम्पल कलेक्ट करायचे. ओके. एका सॅम्पलचे किंवा एका स्पॉटची सॅम्पल जवळजवळ 500 ते 700 ग्रॅम सॅम्पल कलेक्ट करायचे. अशा टोटल तुमचे 10 ते 20 स्पॉट असतील. ठीक आहे. त्या ठिकाणी सगळे सॅम्पल काय करायचे, कलेक्ट करायचे. ओके. आणि ती कुठं आणायचे आहे,
इन शॅडो सावलीतून काय करायचं, तुमचा जो पेपर असेल ॲज अ क्लीन पेपर, त्या क्लीन पेपर काय करायचं पूर्ण स्प्रेड करायचे. ठीक आहे. आणि स्प्रेड केल्यानंतर ते पूर्ण मिक्स करायचे. ठीक आहे. टोटल तुमची 20 स्पॉटचे सॅम्पल आता तुमच्यापाशी आहे. ओके. 20 स्पॉटचे सॅम्पल आता एका स्पॉटला तुम्ही जवळजवळ 500 ते 700 ग्रॅम सॅम्पल घेतलेले. ठीक आहे. असे पूर्ण जे 20 स्पॉटचे सॅम्पल तुम्ही काय करायचे, सावलीमध्ये एखादा पूर्ण कागद स्प्रेड करायचा. त्या कागदावरची पूर्ण सॉइल काय करायचे, ओतायचे आणि पूर्ण मिक्स करायचे. ठीक आहे. आणि त्यात पुन्हा एकदा काय करायचं, क्लीन करायचं. एखादं क्लॉड असेल एखादं पालापाचोळा वगैरे आला असेल तर तो काय करायचा, डिस्कार्ड करायचा, तिथे काढून टाकायचं. ठीक आहे. काढून टाकल्यानंतर काय करायचं, त्याचे 4 भाग करायचे. समान किती करायचे, 4 भाग करायचे. तो तुमचा जो ढीग असेल, पीक असेल, त्याचे पूर्ण किती भाग करायचे, 4 भाग करायचे. 4 भाग केल्यानंतर समोरासमोरील जे 2 भाग आहेत ते काय करायचे, रिमूव्ह करायचे. ओके. रिमूव्ह केल्यानंतर जे रिमेनिंग जे 2 भाग आहेत ते पुन्हा मिक्स करायचे. ओके. पुन्हा चांगले मिक्स करायचे, पुन्हा त्याचे 4 भाग करायचे. ठीक आहे. पुन्हा समोरासमोरील जे 2 भाग मिक्स करायचे. असं केव्हा पण कॉटरिंग करायचं आहे, जो पण तुम्हाला 1 किलो सॉइल तो पण शिल्लक राहत नाही तोपर्यंत काय करायचं, तुम्ही कॉटरिंग करायचं. कमीत कमी 5 ते 6 वेळा तुमचं काय झालं पाहिजे, कॉटरिंग झालं पाहिजे. ठीक आहे. तरच तुमच्या ओव्हरऑल फील्डमध्ये सॉइल काय राहणार आहे, मिक्स होणार आहे. ठीक आहे. कमीत कमी 1 किलो सॉइल तुम्हाला रिमेनिंग त्यावेळेला शिल्लक राहील, तर तुमचं काय करायचं, कॉटरिंग हे पूर्ण थांबवायचं आहे. ते नंबर 8, if the sample is wet or moist, dry it in the dry shade before the putting into plastic bag. Fill the sample into plastic bag with a pinhole on it. Pour the plastic bag into the cloth bag. ठीक आहे. देन नेक्स्ट तुम्ही जे सॅम्पल कलेक्ट केलेलं आहे 1 किलोचं आहे, ती जर तुमची मॉइस्ट असेल किंवा त्यामध्ये वॉटर पर्सेंट असेल, म्हणजे ती सॉइल जर ओली असेल तर ती काय करायची, पूर्ण ड्राय करायची. आणि ती सॉइल काय करायची, पूर्ण सावलीत ड्राय करायची. तुम्ही जर ती सॉइल उन्हात जर ड्राय केली, त्यातले जे न्यूट्रिएंट्स आहेत ते काय राहणार, तुमचे व्होलाटाईज होणार आहेत. म्हणजे ते काय राहणार, हायली टेम्परेचरला ते व्होलाटाईज होणार आहे, म्हणजे पूर्ण उडून जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ती जी सॉइल आहे ती पूर्ण काय करायची, पूर्ण सावलीमध्ये ड्राय करायची. ओके. आणि ड्राय केल्यानंतर ते प्लास्टिक बॅगमध्ये कन्वर्ट करायचे. किंवा तुमचं क्लॉथ बॅग असेल, तुमचं कापडी बॅग असेल, त्यामध्ये काय करायचे, ती क्लॉथ भरून द्यायचे. त्यालाच काय म्हणायचं, एअर ड्राय सॉइल. ओके. जी सॉइल तुम्ही हवेमध्ये ड्राय करताय किंवा हवेच्या साह्यात तुम्ही ड्राय करताय, त्याला काय म्हणायचं, एअर ड्राय सॉइल. आणि ओव्हन ड्राय सॉइल तुम्ही केव्हा म्हणणार आहे, ती सॉइल तुम्ही ओव्हनमध्ये जर तुम्ही ड्राय केली तर त्याला काय म्हणायचं आहे, ओव्हन ड्राय सॉइल. ठीक आहे. ह्या 2 डिफरन्स आहेत. एक एअर ड्राय सॉइल, एअर ड्राय सॉइलमध्ये तुम्ही ती सॉइल सावलीमध्ये स्प्रेड करताय, फक्त हवेच्या साह्याने तुम्ही काय करणार, ती सॉइल ड्राय करणार आहे, त्याला काय म्हणायचं, एअर ड्राय सॉइल. आणि ज्याला तुम्ही एखादी मॉइस्ट सॉइल असेल, ती सॉइल तुम्ही काय करणार आहे, ओव्हनमध्ये ज्याला टाकणार आहे, ओव्हनमध्ये, आणि त्या ओव्हनच्या साह्याने तुम्ही काय करणार, ती सॉइल ड्राय करणार, म्हणजे त्यातलं वॉटर पर्सेंटेज पूर्ण रिमूव्ह करणार आहे. त्याला काय म्हणायचं आहे, ओव्हन ड्राय सॉइल. Then number 9, fill out the information sheet completely and may be placed inside the sample bag and placed in outside the bag and send the sample to the laboratory immediately for analysis. ही जी सॉइल आहे, ठीक आहे, त्यामध्ये तुमची इन्फॉर्मेशन जे असेल, बेसिक इन्फॉर्मेशन, म्हणजे मागच्या क्रॉप कोणतं होतं, त्या फार्मरचं पूर्ण नाव, ठीक आहे. तुमची सॉइल कलर झाल्यानंतर ते काय करायचंय, इमिडिएटली तुमच्या लॅबमध्ये काय करायचं, सॉइल टेस्टिंगसाठी आणायची. देन नेक्स्ट नंबर सी, प्रिपरेशन ऑफ द सॉइल सॅम्पल्स. सॉइल सॅम्पल तुमची जे आहे ते प्रिपरेशन म्हणजे तयार कशी करायची.
When soil is air dry, break the lumps with the wooden pestle and wooden mortar so that the aggregate particles are crushed into the but no grinding takes place. तुमचे जे लम्प्स म्हणजे तुमचे जे ढेकळे असतील सॉइलमध्ये एखादं नॉन मटेरियल जर त्यात आलं असेल तर ते काय करायचं डिस्कार्ड करायचं आणि तुमचे जे लम्प्स असतील ते काय करायचं वुडन पिस्टलच्या सहाय्याने बारीक करायचे वुडन मॉटन पिस्टल ठीक आहे त्या सहाय्याने ते क्रश करायचं आहे ते क्रश केल्यानंतर काय करायचं ते सॉइल बारीक करायचे नेक्स्ट सीव दी सॉइल हे काय करायचं आहे तुमची जी सॉइल आहे ती सीव करायची ओके विथ हेल्प ऑफ 2 mm मेश चाळणीच्या सहाय्याने ती काय करायचं सॉइल चाळून घ्यायची ओके ती चाळण कितीची असली पाहिजे 2 mm ची असली पाहिजे इंटू 10 मेश ओके यूज वुडन पिस्टल अँड मॉर्टर फॉर फर्दर क्रशिंग आणि जे रिमेनिंग जी सॉइल असेल ठीक आहे ते पुन्हा काय करायचं आहे मॉर्टर अँड पिस्टल सहाय्याने क्रश करायचे आणि ते पुन्हा काय करायचं रिपीट करायचं पुन्हा ते सॉइल शिवून चाळून घ्यायचे ओके नंबर 3 for a special determination of which necessary to wait out a small amount of the soil. For example, organic carbon असेल CO2 वगैरे असेल किंवा केमिकल अनालिसिस ठीक आहे आपले टोटल काही स्पेसिफिक पॅरामीटर जे आहेत त्यांना काय असणार आहे एकदम स्मॉल अमाऊंट मध्ये सॉइल असणार रिक्वायरमेंट लागणार आहे फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक कार्बन असेल CO2 वगैरे असेल किंवा केमिकल अनालिसिस असेल ते पॅरामीटर जेव्हा तुम्ही अनालिसिस करणार आहे त्याला काय करायचं 0.5 mm च्या शिवनं काय करायचं ती सॉइल पुन्हा एकदा चाळून घ्यायचे ठीक आहे पहिल्यांदा काय करायचं आहे सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर त्यातले लम्प्स असतील ठीक आहे म्हणजे जे बारीक ढेकळे वगैरे असेल ते काय करायचे मॉर्टर पेस्टिसाइड आणि पुन्हा काय करायचे बारीक करायचे आणि बारीक केल्यानंतर काय करायचं 2 mm चे शिवनं काय करायचे सॉइल चाळून घ्यायचे आणि जो रिमेनिंग जो भाग असेल जे रेसिड्यू असतील ते पुन्हा काय करायचं मॉर्टर पेस्टमध्ये क्रश करायचे आणि पुन्हा काय करायचे शिवून चाळून घ्यायचे आणि स्पेसिफिक पॅरामीटर जे असतील फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक मॅटर असेल CO3 असेल किंवा केमिकल अनालिसिस असेल ठीक आहे त्यासाठी फक्त काय लागणार तुम्हाला 0.5 mm सीव लागणार आहे ओके त्यासाठी तुम्हाला दुसरी सीव यूज करायला लागेल फॉर मायक्रोन्युट्रिएंट लाईक कॉपर आयर्न मॅग्नीज अँड झिंक ब्रास सीव ठीक आहे त्यासाठी तुम्हाला दुसरी सीव लागणार त्याला काय ब्रास सीव ती एकदम कमी mm ची असणार 0.5 किंवा 0.2 mm ची असणार आहे nitrate, ammonia, bacterial count of moisture determination must be carried out from soil obtained a stain from the field. Air dry of this sample is not permissible and not desired. The processed samples are analyzed for texture, free lime content, pH, EC, and available nutrient. Okay. तुमचे टेक्स्चर असणार आहे सॅन्ड सिल्ट आणि क्लेचं पर्सेंटेज ओके फॉर फ्री लाईम कंटेंट पीएच EC अवेलेबल NPK ओके ते नेक्स्ट इन्फॉर्मेशन शीट जर तुम्ही तुमच्या फील्डमध्ये सॉइल कलेक्ट करणार असेल किंवा कलेक्ट झाल्यानंतर त्यामध्ये काय करायचं फील्डचा जो हिस्ट्री असेल म्हणजे प्रिव्हियस इन्फॉर्मेशन असेल ती काय ती तुम्हाला एखाद्या चीट मध्ये लिहून त्यामुळे काय करायचं तुम्हाला ती चीट काय करायचं त्या क्लोज मध्ये किंवा तुमच्या त्या बॅग मध्ये काय करायचं इनपुट करायचे त्यामध्ये कुठली कुठली माहिती आली पाहिजे फर्स्ट तुमचा सॅम्पल नंबर किती आहे डेट ऑफ कलेक्शन समजा तुमच्या ठिकाणी 2 फील्ड असतील ठीक आहे 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर सॅम्पल नंबर फर्स्ट सॅम्पल नंबर 2 3 4 ओके देन डेट ऑफ कलेक्शन सॅम्पल जेव्हा तुम्ही कलेक्शन केलं असेल त्यावेळीची डेट असेल ओके ऍड्रेस ऑफ द विलेज तुमचा जो प्लॉट कुठे आहे त्याची हिस्ट्री काय आहे पूर्ण काय करायचं विलेज देन टाईप ऑफ सॉइल सॉइलचा टाईप कसा आहे ब्लॅक सॉइल आहे व्हर्टिस सॉइल आहे फर्टाईल सॉइल आहे रेड सॉइल आहे ठीक आहे जसं तुमचं सॉइलचा टाईप असेल तरी काय करायचं नोट करायचं देन सर्वे नंबर म्हणजे त्या फील्डचा गट नंबर किती आहे तो तिथे लिहायचा आहे देन प्रपोज द क्रॉप म्हणजे मागच्याला त्या फील्डमध्ये कोणतं क्रॉप तुम्ही ग्रोन केलं किंवा कोणतं क्रॉप तुम्ही लावलेलं किंवा कोणतं क्रॉप हार्वेस्ट केलं लास्ट टाइम ठीक आहे द नेम ऑफ द कल्टिव्हर मग त्या तिथं फार्मरचं नाव असणार आहे नेम ऑफ द कल्टिव्हर कोण आहे देन हिस्ट्री ऑफ द फील्ड अँड द लास्ट 3 years अँड फर्टिलायझर अँड क्वांटिटी ऑफ फर्टिलायझर अप्लाइड म्हणजे त्या फील्डची लास्ट
3 वर्षाची हिस्ट्री तुम्हाला ती काय करायची, नोट करायची. ओके, हिस्ट्री म्हणजे काय असणार आहे, लास्ट 3 वर्ष तुम्ही एन पी के किंवा मायक्रोन्यूटन असेल किंवा तुम्ही एफ किती असेल, हे काय करायचं, तुम्ही तिथे नोट करायचं आहे. ओके, जर त्या फॉर्म्युला माहीत असेल तर ठीक आहे. शक्यतो फॉर्म्युला एवढं काय माहीत नोंद नसते की लास्ट 3 वर्ष कुठले कुठले फ्रेजला ऍड केले किंवा काय. ठीक आहे, जसं तुम्हाला फॉर्म्युला सांगेल त्यानुसार फक्त तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन लिहायचं आहे बाबा. लास्ट 3 इयर्स कुठले कुठले फर्टिलायझर यूज केले, मॅक्झिमम कोणते फर्टिलायझर होते. ठीक आहे, डेप्थ ऑफ सॅम्पलिंग. आता जे पुढचं क्रॉप तुम्ही ग्रोन करणार आहे किंवा तुमचं जे फ्युचर क्रॉप आहे किंवा प्रोपोज क्रॉप आहे, प्रोपोज क्रॉप मध्ये तुम्ही डेप्थ ऑफ सॉइल हे किती असणार आहे किंवा काय. फील्ड लोकेशन ड्राय और वेट. फील्डचं लोकेशन काय, फील्ड म्हणजे कशी आहे, वेट आहे काय, ड्राय कंडिशन मध्ये असते. एक्सटेंट ऑफ सॅम्पल एरिया इन द हेक्टर. ओके, तुमचे सॅम्पल असेल ते काय करायचं, नंतर एक्सटेंड करायचं आहे एरिया इन हेक्टर मध्ये. द नंबर ऑफ सॅम्पल टेकन टू मेक अ कंपोजिट सॅम्पल. हे तुमच्या एका फील्ड मधले सॅम्पल जे असेल ते काय करायचं, मॅक्झिमम तिथनं कव्हर करायचे. तुमचा जो एरिया असेल त्या झोन मधलं, म्हणजे तुमचं फर्टिलिटी स्टेटस काय आहे, ओव्हरऑल त्या झोन मध्ये न्यूट्रिशन स्टेटस कसं आहे, तुम्हाला काय भेटणार आहे आफ्टर टेस्टिंग नंतर तुम्हाला ते बघायला भेटणार. देन क्वेश्चन दिले आहेत खाली. नेम ऑफ द प्रोसिजर फॉर कलेक्शन ऑफ प्रिझेंटेड सॅम्पल, state the importance of soil sampling, what is agar, various types of agar, what are the precautions to be followed during the soil sampling, precaution कोणते कोणते घ्यायचे, why do soil how do you try the soil sample in the shade, soil sample dry काय करायचे, it is desirable soil, desirable sample, the field is which season, what the relation is between mesh and poor soil in cube. हे जे डिफरंट क्वेश्चन्स आहेत हे तुमच्या एक्सेल मध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, ज्याला तुम्हाला ही पीपीटी शेअर करेल किंवा पीडीएफ तुम्हाला मी ग्रुपवर पाठवेल, त्याला क्वेश्चन तुम्ही रिराईट करायचे. त्याचे क्वेश्चनचे आन्सर फक्त तुम्ही लिहायचे. आता तिथे पिक्चर मध्ये बघू शकता, जो आता फर्स्ट ॲज अ झिगझॅग लाईन. ठीक आहे, जसे झिगझॅग लाईन कशी आखायचे, कुठले कुठले पॉईंट अवॉइड करायचे, ज्या ठिकाणी वेल आहे, ज्या ठिकाणी पूर्ण तुमचे ट्रीज आहेत तिथले पॉईंट अवॉइड केलेले आहेत. ओके, ते अवॉइड करून तुम्हाला तिथे पॉईंट काय करायचे, कलेक्ट करायचे. नेक्स्ट व्ही शेप कसा असला पाहिजे. ओके, पहिल्या डायग्राम तुम्हाला दिलेला आहे सॉइल सॅम्पल, म्हणजे जो अगर्स आहे तुमचा स्क्रू अगर आहे तो दिलेला आहे. ओके, पण आपल्याला शक्यतो स्क्रू अगर हा यूज करायचा नाही, आपल्या फक्त काय करायचं, व्ही शेप आपण काय करतोय, सॉइल सॅम्पल कलेक्ट करतोय. ठीक आहे, त्यानुसार व्ही शेप कसा काढायचा, दोन्ही सॉइलला कसा झोन द्यायचा. आणि जर तुम्ही आता कट घेतलेला आहे, ठीक आहे, डायग्राम दिलेला आहे एकदम 2 सेंटीमीटरचा हा कट घेतलेला आहे, तर हा दोन्ही साईडचा कट घ्यायचा आपल्याला एका स्पॉट. असे तुम्हाला 10 ते 20 स्पॉट कलेक्ट करायचे. ठीक आहे, आणि कलेक्ट केल्यानंतर ती सॉइल काय करायचं, सॉइल मध्ये शॅडो मध्ये पूर्ण काय करायचं, स्प्रेड करायचे. त्यासाठी ड्रायसाठी. आणि ड्राय केल्यानंतर काय करायचं, त्याचे कॉटरिंग करायचं. ठीक आहे, कॉटरिंग केल्यानंतर समोर 2 भाग रिमूव्ह करायचे. ओके, जेव्हा 1 किलो सॉइल तुम्हाला जोपर्यंत शिल्लक राहत नाही तोपर्यंत काय करायचं, कॉटरिंग कंटिन्यू करत राहायचं. सॅम्पल इन्फॉर्मेशन शीट, मग तुम्ही बॅग तुमच्या लॅबमध्ये अनालिसिससाठी पाठवणार आहात, तर त्या बॅगमध्ये तुमची इन्फॉर्मेशन कोणती कोणती द्यायची, तर तुमचा सॅम्पल नंबर, डेट ऑफ कलेक्शन सॅम्पल, ऍड्रेस, विलेज, टाइप ऑफ सॉइल, सर्वे नंबर काय आहे, तुमचं प्रॉपर्टी क्रॉप कोणता आहे, नेम ऑफ द कल्टिव्हर, हिस्ट्री काय लास्ट 3 इयर्सची, डेप्थ ऑफ सॅम्पलिंग किती करणार आहे, फील्ड लोकेशन काय, ड्राय का वेट आहे. ओके, then extend samples of area, number of samples taken in the maximum compared to site. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं, सॉइल सॅम्पलिंग तुमच्या फील्ड मध्ये कलेक्ट करून तुमच्या सॉइल लॅब मध्ये काय करायचं ते टेस्टिंग साठी आणायचं. ठीक आहे, तर सॉइल सॅम्पलिंग कसे कलेक्ट करायचं किंवा काय, हे जे आता आपण काय केलेलं स्टडी केलेलं आहे, जे फर्स्ट आगर्स आहेत
त्या अगरनं पण आपण काय करू शकतो, सॉइल सॅम्पल कलेक्ट करू शकतो. ठीक आहे. मग शक्यतो आपण जे नंतर जी प्रोसेस सांगितली आहे ॲज अ व्ही शेप, ही सगळ्यात काय असणार तुमची प्रॉपर मेथड असणार आहे. ओके. प्रॉपर मेथड म्हणजे काय असणार, तुम्ही ऍक्च्युली त्या इंडिव्हिज्युअली स्पॉटवर जाऊन तुम्ही काय करणार आहे, 2 सेंटीमीटरचा थिक लेअर काय करणार तुम्ही कव्हर करणार आहे. ओके. म्हणजे तुमच्या ओव्हरऑल फील्ड मधली सॉइल तुम्ही काय करणार आहे, एकत्र गोळा करणार आहे. म्हणजे तुमचा जो रिझल्ट येणार आहे आफ्टर सॉइल नंतर, तो कसं असणार आहे, ओव्हरऑल ऑल फील्ड असणार आहे. ठीक आहे. नॉट अ स्पेसिफिक स्पॉट. ओके. त्यामुळे जे तुमची सॉइल असणार आहे ती पूर्ण ओव्हरऑल फील्डची आली पाहिजे. त्यासाठी आपण जेवढी जास्त क्वार्टरिंग म्हणजे काय, जेवढी जास्त तुम्ही त्याचे समान भाग करून 2 ऑपोजिट रिजेक्ट करशील आणि जोपर्यंत तुम्हाला 1 किलो सॉइल सापडत नाही, त्याला काय आणायचं, क्वार्टरिंग. त्याला जास्त तुमची जास्त क्वार्टरिंग होईल तेवढी जास्त तुमची सॉइल काय असणार आहे, मिक्सअप होणार आहे. ओके. जवळजवळ तुमचे टोटल 40 पॅरामीटर जे आहेत त्यासाठी तुम्हाला 500 ते 700 ग्रॅम सॉइल रिक्वायरमेंट आहे. ओके. त्यामुळे तुमची जी 500 ते 700 ग्रॅम सॉइल आहे, तर त्या 500च्या ग्रॅम मध्ये ओव्हरऑल ऑल फील्ड मध्ये सॉइल काय झाली पाहिजे, त्यात मिक्स झाली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला क्वार्टरिंग घेणं गरजेचं आहे. मॅक्झिमम जे स्पॉटचे स्पॉट सिलेक्ट करणं नेसेसरी आहे. ओके. कुठले कुठले पॉईंट अवॉइड करायचे, तिथले पॉईंट का अवॉइड करायचे, ओके, हे सगळं तुम्हाला ऑलरेडी सांगलेलं आहे. ओके. देन एक्सरसाइज नंबर 3 मध्ये कुणाला काय क्युरियस किंवा कुणाला काही शंका असेल, काय प्रॉब्लेम समोर कुठला एखादा पॉईंट समोर नसेल किंवा काय, तर त्यांनी अनम्यूट करून विचारलं तरी चालेल. काय क्युरियस असतील किंवा काय समोर नसेल. ओके. ठीक आहे. ओव्हरऑल ऑल एक्सरसाइज मध्ये काय तुम्हाला क्युरियस असतील किंवा काय प्रॉब्लेम असेल तर तो अनम्यूट करून विचारायचा आहे. काय सॉइल सॅम्पलिंग म्हणजे काय आहे, किंवा सॉइल सॅम्पलिंग आपण का करतो, त्याचं महत्व काय आहे. ठीक आहे. तुम्हाला आता ऑलरेडी महत्व सांगितलेलंच आहे. सर्वांनी आपले व्हिडिओ ऑन ठेवायचे आहेत. ठीक आहे. जे आता आपले जे फर्स्ट सेमिस्टरचे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, तर कोणाच्या घरी फील्ड नाही असं कोण आहे का, की सर आमच्या घरी जमीनच नाही, मी ऍग्रिकल्चर लावलोय, असं कोण कॅन्डिडेट असेल तर त्यांनी सांगायचं. आहे की सर. आहे. एसिया 94. हो. ओके. अजून कोण आहे? हॅलो सर, आमच्या घरी पण नाहीये फील्ड वगैरे. ओके. मग तुम्ही जबरदस्तीने ऍग्रिकल्चर आलाय काय? नाही. ओके. ठीक आहे, असू दे, नो प्रॉब्लेम. अजून कोण आहे? ठीक आहे, 2च कॅन्डिडेट्स आहेत की जे विद्यार्थी ऍग्रिकल्चर आले त्यांच्या घरी ऑलरेडी फील्ड नाहीये. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके. आता ज्यांच्या ज्यांच्या घरी लँड आहे किंवा
जमीन आहे त्यापैकी कुणी कुणी सॉइल सॅम्पलिंग केलेलं आहे किंवा कुणी सॉइल टेस्टिंग केलेलं आहे? हॅलो, फक्त 2च विद्यार्थी आहेत त्यांच्या घरी जमीन नाही. ठीक आहे, ओके. जे रिमेनिंग विद्यार्थी आहेत, ओके, त्यांच्या घरी तर जमीन आहे. मग त्या विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत सॉइल सॅम्पलिंग कुणी केले किंवा सॉइल टेस्टिंग कुणी केली? असं आहे कोण कॅन्डिडेट? सर आमच्या घरी केली सॉइल सॅम्पलिंग. केलेले आहे, ओके. कधी केलेले आहे? 3-4 वर्ष झाले त्याला. 3-4 वर्ष झाले. हा. लवकर सांगायला आलाय. 3-4 वर्षानंतर सांगायला आलाय. ठीक आहे, ओके. कमीत कमी 6 महिन्यात नाही येतं तर सॉइल सॅम्पलिंग तुम्हाला करायचीच आहे. ओके, अजून कोण आहे? जसं तुम्ही आता BSc ऍग्रीला ऍडमिशन घेतलेलं आहे, ठीक आहे. तुमच्या आई वडिलांनी काय तर चांगला विचार करून तुम्हाला BSc ऍग्रिकल्चरला काय केलं, ऍडमिशन दिलेलं आहे, ठीक आहे. तर त्यासाठी काय करायचं, तुमचं जे फील्ड असेल, ओके, ज्यावेळेला आपलं कॉलेज सुरू होईल फिजिकली, तुम्ही ज्यावेळेला कॉलेजमध्ये प्रेझेंट राहतील त्याला काय करायचं आहे, येताना तुमची सॉइल असेल ती काय करायचं आहे, टेस्टिंगसाठी आपल्या लॅबमध्ये आणायची आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या फील्डमधली जर NPK किंवा तुमचा न्यूट्रिशन स्टेटस समजला, तुम्ही जर वडिलांना नंतर सांगितले की आपले सॉइल टेस्ट केल्यानंतर पुढच्या क्रॉपसाठी एवढं फर्टिलायझर आहे किंवा ती फर्टिलायझर स्टेटस काय आहे, तर बेसिक माहिती जर सांगितली, ओके, तरी सफिशियंट आहे. तुम्हाला तुमच्या फील्डमधलं, तुमच्या ओन फील्डमधलं जर तुम्हाला डाटा जर माहीत असेल, ओके, तर तुम्ही फ्युचर क्रॉपसाठी तुम्ही काय असणार, तुम्ही ॲक्युरेट प्रोसेसमध्ये असणार आहे, म्हणजे बरोबर तुम्ही वेळेमध्ये असणार आहे. म्हणजे आपण सॉइल सॅम्पलिंग का करतोय, त्याच्या मागचं काय कारण असणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता रासायनिक जी खतं असेल तर त्याचे तुम्ही किती प्राइस वाढलं तुम्ही बघू शकता, ओके. आणि सॉइल सॅम्पलिंग करा आपले काय जास्त पैसे खर्च होते असं काही नाही. फक्त 200 ते 250 रुपये फक्त काय असणार आहे, त्याचा चार्जेस असणार आहे. मी प्रायव्हेट लॅबला गेला किंवा काय, आणि तुम्ही जर स्वतः सॉइल आपल्या लॅबमध्ये जर आणली आणि स्वतः टेस्ट केली, ठीक आहे, तर त्याचा फक्त निम्मा खर्च तुम्हाला फक्त पे करायचा आहे. 200 रुपये सॉइल असेल तर फक्त तुम्हाला 100 रुपये पे करायचे. कारण तुम्ही सॉइल अनालिसिस करताय, डिफरंट पॅरामीटरचा अनालिसिस तुम्ही करणार आहे, ठीक आहे. त्यामुळे जो फक्त केमिकलचा जो खर्च असेल तो फक्त तुम्हाला पे करायचा. आणि 100 रुपयाची गोष्ट हे काही जास्त नाही आहे, ठीक आहे. त्यानुसार काय असणार, तुम्हाला जे फील्ड असणार आहे त्या फील्डबद्दल तुम्हाला माहिती भेटणार आहे. तुमच्या फील्डमध्ये न्यूट्रिशन स्टेटस किती आहे, तुम्ही क्रॉप कोणतं ग्रोन केले, त्या क्रॉपला RDF म्हणजे रिकमेंड डोस ऑफ फर्टिलायझर तुम्ही किती ऍड केलाय, त्यातलं त्याला किती अप्लाय होते, किती वेस्टेज होते, हे तुम्हाला केव्हा समजणार आहे, जेव्हा तुम्ही सॉइल टेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे, त्याचा डाटा भेटणार आहे, ठीक आहे. पण ज्यावेळेला तुम्ही आपल्या कॉलेजमध्ये इच्छेला फिजिकली, त्याला काय करायचं आहे, ज्याला कोणाला सॉइल टेस्टिंग करायचं आहे त्याने येताना सॉइल सॅम्पल कलेक्ट करून आणायचं आहे. जसं आता तुम्हाला प्रोसेस सांगितली कलेक्शन ऑफ सॉइल सॅम्पल, त्यानुसार प्रॉपर वेनं काय करायचं, कलेक्ट करायचं आहे. कोणाला काय प्रॉब्लेम असेल, क्युरी असेल तर त्यांनी डायरेक्ट फोन केला तर चालेल, तर सॅम्पल कशी कलेक्ट करायची आहे किंवा काय. ज्याला कोणाला कलेक्ट करायचे त्यांनी फील्ड आपल्या सॉइल कॉलेजवर आणायचे आहे. आपल्या कॉलेजवर कसं आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस आहे, त्यानुसार ते सगळे NPK तुम्ही काय करायचे, अनालिसिस करून तो डाटा जो आहे तो तयार करायचा आहे, ठीक आहे. तुम्हाला RDF माहिती आहे का, रिकमेंड डोस ऑफ फर्टिलायझर म्हणजे काय, कोण सांगू शकेल RDF? RDF चा फुल फॉर्म काय, रिकमेंड डोस ऑफ फर्टिलायझर. रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर म्हणजे एखाद्या क्रॉपचा आपल्या युनिव्हर्सिटीने काय केलेलं आहे, रिकमेंड केलेला आहे की हा डोस तुम्ही काय करायचा तुमच्या फील्डमध्ये यूज करायचा, ओके. त्याला काय म्हणायचं, RDF, रिकमेंड डोस ऑफ फर्टिलायझर. आता प्रत्येक क्रॉपचा हा RDF वेगळा असणार आहे, ठीक आहे. त्यानुसार जो RDF असेल त्यानुसार तुमचं नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे 3 जे मेन फर्टिलायझर्स आहेत,
ओके. हे 3 इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत हे तुम्ही काय करायचं प्लांटला अप्लाय करायचं आज पर दी रिकमेंड डोस ऑफ फर्टिलायझर. ओके. ठीक आहे. आता जे एक्सपेरिमेंट नंबर 3 आहे तिने आपल्या ग्रुपवर शेअर करतोय आणि त्यातले जे क्वेश्चन जे आहेत ठीक आहे क्वेश्चनचे आन्सर तुम्ही तुमच्या नोटबुकवर असेल किंवा तुमचे जे पेजेस अवेलेबल असतील त्या पेजवर फक्त राईट डाऊन करायचे आणि जेव्हा सांगेल तेव्हा फक्त ग्रुपवर शेअर करायचे. ठीक आहे. यासाठी तुम्हाला 10 मार्क्स असणार आहे. ओके. तर सर्वांचे क्वेश्चन फक्त राईट करायचे. ठीक आहे. काय क्वेरी असेल किंवा काय शंका असेल तर त्यांनी विचारायचं आहे. आणि जे 2 विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे शेती नाही त्यांनी शेजारच्या रानातली माती आणायची आहे. तुमचे शेजारी कुठले असेल फील्ड वगैरे. जर तुम्हाला सॉइल टेस्टिंग करायचं असेल तर कुठले कुठले पॅरामीटर आहेत त्यांचं एन कसा काढायचा पी कसा काढायचा. ठीक आहे. तुम्हाला ऑलरेडी 4th सेमिस्टरला म्हणजे 4th इयरला हा तुम्हाला एक प्रोजेक्ट आहेच. तोपर्यंत तुम्ही काय राहणार त्यात एकदा जर तुम्ही अनालिसिस केले तर तुम्हाला 4th इयरला काही प्रॉब्लेम येणार नाही. SR 18 नंबर. Yes, sir. दरेकर का Yes, sir. दरेकर काय प्रॉब्लेम आहे आजच्या लेक्चर मध्ये. No, sir. ओके. देन नेक्स्ट 35 दिग्विजय जाधव.